नमस्कार, आप देख रहे हैं जनता की आवाज। देश हो या दुनिया, हर तरह की खबरों से हम आपको रूबरू कराते हैं। चलिए किसके साथ आगे बढ़ते हैं और देखते हैं कि आज की इस बड़ी खबर में क्या कुछ है खास। नंदुरबार की नामांकित स्कूल में कक्षा 5वीं में पढ़ने वाली विद्यार्थी का स्कूल के सफाई कामगार द्वारा विनय भंग किया गया। ऐसी गंभीर घटना फिर ना हो, इसलिए नंदुरबार पुलिस अधीक्षक श्रवण दत्त द्वारा घटना के तीसरे दिन सभी जिले के स्कूलों के मुख्य अध्यापकों की बैठक ली गई, जिसमें शासन द्वारा दिए गए दिशा निर्देश बताए गए। वह बैठक में विद्यार्थियों की सुरक्षा संबंधी चर्चा की गई। स्कूल में आई हुई विद्यार्थियों की जवाबदारी स्कूल की है। प्रशासन के दिशा निर्देश अनुसार सभी नियम का पालन किया जाए। वह स्कूल बस चालक कर्मचारी, इनका पुलिस वेरिफिकेशन करना आवश्यक है। वहीं आवश्यकता पड़ने पर 112 नंबर पर संपर्क करें। विद्यार्थी सुरक्षा समिति सखी सावित्री समिति के विषय में चर्चा करने में आई। वहीं स्कूल में शिकायत पेटी, हाई स्कूल परिसर में सीसीटीवी कैमरे लगवाने के लिए कहा। वहीं जिले में ऐसी और घटना घटित ना हो, इसलिए पुलिस प्रशासन अलर्ट है। बैठक में पुलिस अधीक्षक श्रवण दत्त, उप पुलिस अधीक्षक नीलेश तांबे, संजय महाजन, वहीं जिला शिक्षा अधिकारी, प्रधानाचार्य, मुख्य अध्यापक उपस्थित रहे। नंदुरबार से संजय मोहिते की रिपोर्ट। शाळेमधल्या जे काही घटना घडली आणि त्यानंतरून आज आपण तातडीने मुख्याध्यापकांची बैठक बोलवली। काय नेमका बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि काय निर्देश देण्यात आले? नमस्कार। काल रोजी जे गुन्हा दाखल झाला होता त्याची पार्श्वभूमीवर व यापुढे स्कूल शाळा याचे प्रिमाइसेस सेफ व्हावा आणि एक सेफ कॅम्पस सर्व मुलांसाठी निर्माण व्हावा याकरिता एक बैठक सर्व प्राध्यापकांची, प्रिन्सिपल्स, मॅनेजमेंट, त्याचबरोबर टीचर्स यांची वेगवेगळे शाळांमधून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुकावरून जवळजवळ 350 ते 380 लोकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आज रोजी नंदुरबारमध्ये त्यांच्यासोबत एक सकारात्मक चर्चा झाली। त्यांची जे अडीअडचण आहे ते समजण्यात आली व महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे गाईडलाईन्स आहे आणि वेळोवेळी जे इश्यू झालेले गाईडलाईन्स आहे त्याचा कंप्लायन्सबद्दल सर्व शाळा, कॉलेज आणि त्यांची जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CCTVच्या इन्स्टॉलेशन व त्याची एक योग्य बॅकअप क्षमता, जेणेकरून काही अनुचित घटना होऊ नये आणि झाला तर त्याच्यावर योग्य त्याचा वापर होऊ शकतो। या अनुषंगाने जे CCTVच्या इन्स्टॉलेशन आहे त्यावर भर देण्यात आला। त्याचबरोबर शाळांमध्ये जे काम करणारे लोक आहे, विशेष करून कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स आणि टेम्पररी वर्कर्स यांची योग्य चारित्र्य पडताळणी पोलिसांचे मार्फत होणे अपेक्षित आहे। तर सर्व शाळाचे जे काही प्राध्यापक आहे त्यांना आग्रह करण्यात आलेला आहे की सर्वांची चारित्र्य पडताळणी तात्काळ करून घ्यावा। त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये जे असलेले मुलं आहे आणि काम करणारी जे महिला टीचर्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे, तक्रारच्या जे काही मेकॅनिझम आहे त्यासाठी जे तक्रार पेटी असते किंवा त्या शाळांमध्ये एखादी त्यांनी इनोव्हेटिव्ह पद्धतीने फीडबॅक घेण्याचा, तक्रार घेण्याचा जर प्रकार सुरू केला असेल तर त्याबद्दलही चर्चा करण्यात आली आणि सर्वांना आग्रह करण्यात आला की ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझममध्ये तक्रार पेटी आवर्जून त्याचा वापर होणे आणि त्या अनुषंगाने ज्यामध्ये कायदेशीर कारवाईची अपेक्षा आहे अशी सर्व तक्रारमध्ये तात्काळ बिनाविलंब पोलिसांना अवगत करून त्याच्यामध्ये पुढच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। त्यासोबतच पोक्सो कायदा अनुषंगाने जी जबाबदारी आहे त्याबद्दल लीगल अवेअरनेस सर्व उपस्थित असलेले शाळाचे प्रिन्सिपल्स आणि टीचर्स यांना देण्यात आली आणि त्यांची जे डाऊट्स होते ते सुद्धा क्लिअर करण्यात आले। त्यानंतर प्रत्येक अशी गोष्टी ज्याला रिपोर्ट करायचं आहे किंवा एखादी अनुचित घटना किंवा एखादी तक्रार जर नोंदवायची असेल तर त्यांना 112चा आवर्जून वापर करावा याबद्दल आणि 112च्या महत्त्वाबद्दल त्यांना
अवेअर करण्यात आला. या पद्धतीने व तसेच शाळामध्ये मुलांचं जे इंटरॅक्शन होतो वेगवेगळे लोकांबरोबर त्यावर भर देणे आणि शाळेमध्ये जे काम करणारे लोक आहे त्यांची चारित्र्य पडताळणीसोबतच त्यांच्या बिहेवियरवर मॉनिटरिंग ठेवणे आणि त्यांच्याबद्दलसुद्धा वेगवेगळे माध्यमातून शाळेमध्ये मुलांचा इतर टीचर्सच्या त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचा फीडबॅक घेऊन त्यांची बिहेवियरची मॉनिटरिंग करण्याबाबतसुद्धा सर्व शाळेचे मॅनेजमेंट आणि प्रिन्सिपल्स यांना सूचना देण्यात आली. अपेक्षा हीच आहे की यापुढे अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारची घटना घडणार नाही आणि जे महाराष्ट्र शासनाने जे गाईडलाईन्स दिलेले आहे त्या अनुषंगाने सेफ्टी अँड सिक्युरिटीचे अनुषंगाने ते त्याची अंमलबजावणी करतील याबाबत त्यांना आग्रह करण्यात आला आणि सूचितसुद्धा करण्यात आला आणि त्यांची जे कायदेशीर जबाबदारी आहे ते त्यांनी पार पाडावा आणि अन्यथा त्यांच्यावर जे कायदेशीर कारवाईसाठी ते पात्र होऊ शकतो याबद्दलही त्यांना सूचना देण्यात आली. एकंदरीत चांगली एक सकारात्मक चर्चा झाली आणि मला अपेक्षा आहे की सर्व शाळेची जे काही मॅनेजमेंट टीम आहे ते या गोष्टीवर लक्ष देतील आणि आपल्याकडे कधी अशी पुढची घटना होणार नाही. अभी हमने आपको बड़ी खबर से रूबरू कराया। ऐसी ही और तमाम खबरों के लिए हमारे साथ बने रहिए और देखते रहिए जनता की आवाज। और ऐसी ही सटीक और दमदार खबरों के लिए हमारे साथ बने रहिए और हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलें।